लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। 15ही तालुका स्तरावर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे जतन करण्यासाठी स्ट्रॉंग रूम आता सज्ज झालेल्या आहेत। नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि दिंडोरी तसेच धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे। यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासह मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी यंत्रणा कामाला लागल्या आहे। जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघासाठी येत्या 15 ते 21 एप्रिल या कालावधीत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचे वाटप केले जाणार आहे। दरम्यान सय्यद पिंपरी येथील गोदामातून हे मशीन्स वितरित केले जातील। तसेच 15ही मतदारसंघात तालुक्याच्या ठिकाणी स्ट्रॉंग रूम उभारण्यात आलेले आहे। नांदगाव येथील तहसील कार्यालय परिसर या ठिकाणी स्ट्रॉंग रूम असेल। मालेगावातील श्रीरामनगर येथील छत्रपती शिवाजी जिमखाना या ठिकाणी स्ट्रॉंग रूम असेल। मालेगाव बाह्य येथील कॅम्प रोड मधील महाराष्ट्र वखार गोदाम, सटाण्यातील जिजामाता गर्ल्स हायस्कूल, कळवण येथील पंचायत समितीमधील मध्यवर्ती प्रशासकीय सभागृह, चांदवडमधील मध्यवर्ती प्रशासकीय सभागृह, येवल्यातील तहसील कार्यालय, सिन्नरमधील तहसील कार्यालय परिसरातील नवीन प्रशासकीय इमारत, निफाड येथील मध्यवर्ती इमारत, दिंडोरीतील मविप्र महाविद्यालय, पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल, भाभानगर येथे दादासाहेब गायकवाड सभागृह, सिडकोतील संभाजी स्टेडियम, तर इगतपुरी त्र्यंबक येथे तर त्र्यंबकेश्वर मधील सिंहस्थ कुंभमेळा हॉल या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आता सज्ज झालेले आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक।